नमस्कार. काय झालं तुझं चालू व्हिडिओ? नमस्कार. 5 वर्षांनी इंडिया वर्सेस श्रीलंका टेस्ट सिरीज झालेली आहे, चालू झालेली आहे. एक काळ होता आपल्या लहानपणी जेव्हा दरवर्षी हे दोन सिरीज खेळायचे. दरवर्षी मला तर वाटायचं की दर महिन्याला खेळतात. हा, खरं आहे. गल्लीतल्या मित्रांसारखे होते ते लोक. वन डे क्रिकेट तर इंडिया आणि श्रीलंकेचं तसंच चालायचं की खरं. भाई आता एक सिरीज झाली मग लगेच पुन्हा T20 मग टेस्ट मग वन डे मग T20 असं चालू होतं. पण मग प्रत्येक रिलेशन खराब व्हायला म्हणजे क्रिकेटिंग रिलेशन एक मुवमेंट असते जी कारणीभूत ठरते. आणि इट वॉज दॅट मुवमेंट जेव्हा सूरज रणदिने तो नो बॉल टाकला सेहवाग 99 वर असताना. बरोबर, सेहवागची सेंचुरी होऊ दिली नव्हती त्या माणसाने. आणि जसं ग्रेट गंभीर म्हणतात, इंडियन्स आर मॅड फॉर माइलस्टोन्स. आणि इंडिया त्यावेळी वेडी झाली आणि पुन्हा श्रीलंकेसोबत मॅच नाही केली. पण मग गंभीर का त्या मॅन ऑफ द मॅचच्या मागे लागलाय 2011च्या? त्याचं म्हणणे टीम दे जिंकवलं, तेच म्हणलं. तो असं नाही म्हणते त्याला मॅन ऑफ द मॅच नाही दिला म्हणून त्याचा वेगळा राग नाही, असं नाही तो कधी बोलला. आहे. पण तेरे दिल पे हात रख के बोल, गंभीर वो मॅन ऑफ द मॅच डिझर्व कर रहा था. पण जर तो बाकीच्या ठिकाणी म्हणत असेल की त्या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत, मग तो का त्या गोष्टीवर तू वेगळं झालं. इथं तू आता ते जरा पॉलिटिकली करेक्ट आहे की नाही मिळालं तर पाहिजे होतं ऑब्व्हियसली. असो, श्रीलंका वर्सेस इंडिया मॅच झालेली आहे आणि ऑब्व्हियसली इंडिया जिंकली आहे. या मॅच ही मॅच बघण्यामध्ये मागे काही असा हेतू नाही वाटला मला की जाऊन एक्साइटमेंटने बघावे. कारण इंडिया मला वाटत नाही काय ते टेस्ट सिरीज मध्ये पण काय आपल्या टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये पण नाही, आता चान्स आहे इंडियाला जायचं. कठीण आहे, खूप कठीण आहे इंडियाचं. कारण बांगलादेश वर होती या मॅचच्या आधी इंडियाचं. अच्छा, हा, ऑस्ट्रेलियामध्ये जिंकले ना. पण इंडिया एकंदर गेल्या एक वर्षात जे ऑस्ट्रेलिया सोबत ती जी सिरीज हरली, बॉर्डर गावस्कर हरली, न्यूझीलंड सोबत हरली, साऊथ आफ्रिका सोबत हरली. करेक्ट. आणि आय गेस नाही गेली पाहिजे. इंग्लंड सोबत टाय पण झाली सिरीज. जोपर्यंत गंभीर आगार करे तोपर्यंत तर नाही गेली. पर्सनल माइलस्टोन न्यायला पर्सनल हेट आहे. याचं वेगळं चाललंय. नाही, या मॅच बद्दल मला असं वाटतं की तुम्हाला मॅच चालू व्हायच्या आधीच माहितीये की खूप जास्त अप्पर हँड आहे इंडिया. बरोबर, जेव्हा की मॅच श्रीलंकेत होते. मॅच श्रीलंकेत असून पण मॅच बघायला तेवढी एक्साइटमेंट पण नव्हती. एक काळ होता मला, पण एक चांगलं वाटलं मला की मॅच 5व्या दिवसापर्यंत गेली. जेव्हा असं श्रीलंकेने हरली असेल तरी मॅच, तरी प्रॉमिसेस होते मॅच मध्ये. तिची सोनल जशी खेळ, सोनल सोनल डिनुशा त्याचं नाव आहे. सोनल जसा खेळला किंवा डिक्वेला मला खूप वर्षांनी दिसला खेळताना. 2022 नंतर त्याने पहिल्यांदा हाफ सेंचुरी टाकली डिक्वेलाने. जुलै मध्ये वगैरे आलेली. तो खेळला पण आता मधल्या काळात खूप कमीच आहे क्रिकेट. म्हणजे त्याच्यावरचे मागे फिक्सिंगचे एलिगेशन लागले होते काय ते श्रीलंकन प्रीमियर लीग मध्ये त्यानंतर. पण एक काळ होता श्रीलंकेचा असा होता की ज्या काळात मुरलीधरन होता तिकडे, मेंडिसचा 1-2 सिरीजचा पॅच होता, अजून कोण होतं त्यांच्याकडे भारी, त्यांच्याकडे चमिंडा वास होता, इव्हन जयवर्धन संघकार याचे काही प्लेयर्स होते. त्या काळात म्हणजे खूप एक्साइटिंग सिरीज व्हायच्या. म्हणजे इट वॉज व्हेरी, आणि ती इंडियापेक्षा चांगली टीम होती. खरं म्हणजे तू 2007च्या आसपास बघशील तर इंडिया श्रीलंकेच्या खाली असायची स्पिनिंग कंडिशन्स मध्ये. तर ऑब्व्हियसली श्रीलंका खूप बरोबर. नाही, ओव्हरऑल पण जर तू वन डे किंवा वन डे मध्ये टेस्ट मध्ये, वन डे मध्ये पण जेव्हा श्रीलंकेबरोबर मॅच व्हायची, जेव्हा अट्टापट्टू वगैरे कॅप्टन होता आणि जयसूर्या असायचा, जयसूर्या, संघकारा, जयवर्धन हे लोक सगळेच असायचे, तेव्हा जरा फाटलेली असायची की भाई जिंकू की नाही. अट्टापट्टू असताना तर मला आठवतंय, कारण की तेव्हा मी आठवड्याचं नाव पण कडकवतो, अट्टापट्टू, मारवन अट्टापट्टू. तेव्हा आपल्याला हार्डब्रेक दिलाय 7च्या वर्ल्ड कपचा. पण आपण त्यांना दिला 11च्या वर्ल्ड कपला फायनल. 7च्या वर्ल्ड कपला तर बांगलादेशने पण दिलं रे आपल्याला. पण श्रीलंका आपल्याला वाटत की मित्र आहेत, पण नाही, त्यांनी रावणाचा बदला घेतला. मित्र असेल म्हणून काय मॅच हरणार आपल्या बरोबर. खरं, त्या मॅचला मी खूप रडलो होतो, अजूनही लक्षात आहे मला. असं त्या मॅचला पण मी रडलो असो. तर श्रीलंकेची एक हिस्ट्री होती, लेगसी होती. त्या लेगसी मधला फक्त एकच प्लेअर उरलेला आहे, म्हणजे तो त्या लेगसीचा प्लेअर नाहीये, पण चंडीमाल हा तो प्लेअर होता. चमिंडा आणि चंडीमाल मध्ये कन्फ्युजन. तर आपण जो नॉस्टॅल्जिया देतो सिरीज सोडून, तर पण खूप मला बरं वाटतं बोलताना की त्या काळात चंडीमल हा प्लेअर होता जो ते जात असताना जस्ट आला होता आणि लोकांना वाटलं की हा ते बॅटन पास करतोय. म्हणजे जसं की इंडियामध्ये विराट रोहित आले होते तसं तिथे चंडीमल आला होता. ऑलमोस्ट तो पण 9 वगैरे त्या सालीच आला होता, पण सॅडली ते नाही झालं. अजूनपर्यंत खेळतोय पण तो तेवढा मोठा नाही होऊ शकला जेवढा त्याच्याकडून एक्सपेक्टेशन होतं. इनकन्सिस्टन्सी वॉज द मेजर रिझन. आणि इंजरीज. T20 वर्ल्ड कपला तो का कॅप्टन होता, ज्यात एका पॉइंटला त्याने स्वतःला बसवलं आणि मलिंगाला कॅप्टन केलं गेलं आणि मग तो वर्ल्ड कप ते लोक जिंकले 2014चा वर्ल्ड कपला. सो चंडीमलचं खूपच मला वाटतं की ट्रॅजिक करिअर राहिलेलं आहे.
तो मॅथ्यूजचं पण त्या मनाने फुलफिलिंग होतं फुलफिलिंग एका ऑलराऊंडरच्या लाईफमध्ये. तू बघशील तर वॉटसन वगैरे एवढं क्रिकेट नाही खेळलं. सो सेम मॅथ्यूजचं पण झालं की त्याच्या टॅलेंटनुसार आणि काय म्हणतो ना, मॅथ्यूजला पण अजून चान्सेस द्यायला हवे होते असं मला वाटतं की ओव्हरऑल त्याला चान्सेस पेक्षा तो त्याच्या फिटनेस मध्ये जास्त नाही खेळू शकला. आणि ऑब्व्हियसली ऑलराऊंडर होता तो. 2011च्या वर्ल्ड कपला तो होता ना, तेव्हा खूप चांगला खेळला. फायनलला नव्हता पण तो. पण जर तो फायनलला असता तर कदाचित काहीतरी वेगळं झालं असतं असू शकतं, हो शकतं. तर काल जी मॅच झाली, कालची मॅच संपली आणि इंडिया जिंकली आहे ती. आणि जवळपास किती 165 रन्सने जिंकले, म्हणजे जेवढे आपल्या पडिकलने पहिल्या इनिंगला मारले तेवढ्या रन्सने इंडिया जिंकली. सो पडिकल नसता तरी फरक नसता पडला. नाही मग काय झाली असती ना. 167 केले होते. असं 2 रनने जिंकली. मग श्रीलंका जिंकली 2 ऍक्च्युअली असं हे सगळं करत बसायचं का आता. नाही पण ओव्हरऑल काय म्हणतो, नंबर्स आर फुल ऑफ फुल्स. अरे हे कोणतरी वाक्य म्हटलं, कोण म्हटलं, गंभीरच बसलं असं वाटतं माझ्या बाजूला. ठीक आहे, चल बोल. नाही पण मला गिल आवडत नाही. सॉरी. चांगली खेळली इंडिया ओव्हरऑल, आणि जे एक्सपेक्टेडच होतं. आणि नसती खेळली तर जरा शॉक लागला असतं की भाई हे काय चाललंय, मग तर जाऊच नाही WTC फायनलला. सो केएल राहुल चांगला खेळलाय, पडिकल चांगला खेळलाय. आपण हायलाइट्स बद्दल बोलू, जे आम्ही बोल जसं तू बोल. पडिकल चांगला खेळलाय, केएल राहुल चांगला खेळलाय, रिषभ पंत चांगला खेळलाय, जुरेलने एक चांगले इनिंग टाकले. आणि या मॅच मध्ये मॅचचा हिरो जर तू बघशील तर माझ्या मते मानव सुतार आहे. मॅन ऑफ द मॅच जरी देवदत्त पडिकलला दिलं असेल तरी मला असं वाटतं की ते मॅन ऑफ द मॅच. ओ नाईस, क्रिक बस विथ हिज ऍड्स आणि वी विदाउट सबस्क्रिप्शन. येस. कोणाची ग्रो ऍपची ऍड आहे. ग्रो ऍप पैसे द्या आम्हाला, खरं आमचं चॅनल ग्रो करा. तर पण मला आता तू बोललास म्हणून की मला वाटतं की मॅन ऑफ द मॅच पडिकलला यासाठी मिळालं कारण त्याची इनिंगच स्टँड आउट होती. तू बघशील तर सुतारने पण सेकंड इनिंगला विकेट घेतल्या, सगळ्या टेलेंडर्सच्या घेतल्यात, म्हणजे शेवटच्या 3 विकेट त्याच्या. सो मला वाटतं ते जस्टिफाईड होतं. पण मानव सुतार इज अ ग्रेट ऍडिशन टू द टीम. आता ह्या सगळ्यात 2-3 प्लेअर सोबत खूप अनफेअर होणार आहे, कारण ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे इंडियन क्रिकेटमध्ये कॅप्टन किती महत्वाचा असतो. म्हणजे काय होता, धोनीच्या काळात ओझा जाऊन जडेजा आला होता, मग नंतर ओझाला चान्सेस नाही मिळाला. ऑब्व्हियसली ऍक्शनचा पण इश्यू होता त्याच्या. विराटच्या काळात वन डे मध्ये ज्या पॉइंटला अश्विन आणि जडेजा बसले, एस्पेशली अश्विन, तो कधी परत येऊच शकला नाही. बरोबर. सो कॅप्टनची टीम खूप, कॅप्टन कोणाला प्रिफर करतो हे खूप मॅटर करतं. सो तसं मला वाटतं की कदाचित आता मानव सुतारच्या येण्याने अक्षर पटेल या टीम मध्ये यांच्यासाठी कदाचित डिफिकल्ट होईल. कुलदीप असेल कदाचित. अक्षर पटेलचं मला कठीण वाटतं. जर मानव सुतारला इन केलंय तर मग जडेजालाच प्रेफरन्स असणार आहे नेहमी असं मला वाटतं अक्षर पटेलच्या वर जाऊन. आणि मग जेव्हा जडेजा रिटायर होईल तेव्हा मग कदाचित अक्षर पटेलला चान्स मिळेल. पण आय गेस दोघं सेमच दिसतात, जडेजा आणि सुतार, बॅटिंग करताना तरी. पण बॉलिंग खूपच ट्रेडिशनल लेफ्ट आर्म बॉलर होतो, म्हणजे बिशन सिंग बेदीनशी वगैरे त्याचं कंपॅरिझन केलं गेलेलं आहे. नाही पण त्याची ऍक्शन खूप चांगली, ऑब्व्हियसली प्रॉपर हायाम ऍक्शन आहे, ड्रिफ्ट आहे, जो की आतापर्यंत इंडियामध्ये तरी मी बघितलं नाही कोणाला एवढा ड्रिफ्ट मिळताना बॉलिंग. बरोबर. जर एक हरभजनला मिळायचा, पण हरभजन ऑफ स्पिनर होता ऑब्व्हियसली. आहेत डोमेस्टिक मध्ये. मला तो हरप्रीत ब्रार म्हणून एक बॉलर आहे पंजाबचा, तो पण खूप चांगला बॉलर आहे, खूप कंट्रोल्ड आहे आणि त्याची पण फ्लाईट वगैरे चांगली देतो. सो इंडियात तसे स्पिनर्स तर खूप आहेत, पण खूप काळाने कदाचित ट्रेडिशनल लेफ्ट आर्म स्पिनर आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे एक महिन्यामध्ये शहबाज नदीमला खेळलं होतं, त्यानंतरच हा आहे माझ्या. विटोरीची पण ऍक्शन हायम होती, प्रॉपर त्याचा कानाच्या बाजूने हाईट पण केवढी होती, त्याने खालनं टाकली पण हायमच होती ती. सो तो एक चांगला एडिशन आहे ऑब्व्हियसली टीम इंडियामध्ये. आणि पडिकल बद्दल काय बोलायचं, IPL सुरू झाल्यापासून त्याच्या पहिल्या इनिंग पासून आम्ही दोघं म्हणतोय की पडिकल इज द फाइंड ऑफ दिस IPL. म्हणजे फाइंड नाहीये ऑब्व्हियसली, बट त्याला जो एक सूर गवसलाय तो कमाल आहे. IPL मध्ये पण त्याने ज्या 5-6 इनिंग खेळल्या तिथे चांगल्या, एक सेंचुरी पण टाकली वाटतं IPL. ह्या IPL ला नाही, तो काहीतरी 70s-80s मध्ये कदाचित मारली असेल, पण ओव्हरऑल तो चांगला खेळलेला आहे ही IPL. आणि IPL त्याने त्याच्या पहिल्या IPL ला सेंचुरी मारली. पहिल्या IPL नंतर तो दोन सीझन फ्लॉप गेला. खूप नाही, बरेच. तो राजस्थान मध्ये 3 सीझन फ्लॉप गेला. अच्छा. तो लखनौ मध्ये 1 सीझन फ्लॉप गेला, मग तो परत RCB मध्ये आला. आणि मग त्याचा इंडिया डेब्यू पण झाला, तिथे पण तो फ्लॉप गेलेला. नाही, बरा खेळला होता. म्हणजे त्याचा आणि पटीदारचा डेब्यू ऑलमोस्ट एकाच याच्यात झाला. सो ही वॉज द बेटर वन त्याच्यासाठी पटीदारमध्ये. इंग्लंडची सिरीज जी झाली होती. येस. आणि नाही, टेस्ट मध्ये म्हणतो, टेस्ट मध्येच तो आणि पटीदार एकाच सिरीजला आले. फक्त पटीदार जास्ती मॅच पटीदार इंग्लंड इंडिया टेस्ट खेळलाय, ज्यात नाही का हे सगळे नव्हते. केएल नव्हता, विराट नव्हता, जडेजा नव्हता, रोहित गार्डनची पोरं घेऊन खेळला होता. त्या सिरीजला पडिकल एक मॅच खेळला होता, शेवटची मॅच.
सो मला असं वाटतं की त्याने जे काही चेंजेस केले स्वतःच्या माइंडसेटमुळे त्याचा म्हणजे टेक्निक मध्ये असंच मला थोडा किंचित काहीतरी फरक असणारच आहे ऑब्व्हियसली, पण नंतर मला माइंडसेटचा गेम वाटतो की हे आपण IPL चालू असताना पण बोललेलो की तेव्हा जो अप्रोच आहे त्याचा तो खूप चेंज झालेला दिसतोय आता आधीपेक्षा. नाही, तो थोडा कम्फर्टमुळे पण आलाय म्हणजे कदाचित तो आरसीबीच्या त्या कॅम्प मध्ये खूप कम्फर्टेबल होता, जे तो कदाचित RR मध्ये नव्हता, कारण तिकडे जयस्वाल आला होता आणि मग जयस्वालला त्यांनी खूप वर नेलं आणि पडिकल कुठेतरी काय म्हणतो ओव्हर शॅडो झाला असेल. बरोबर. आणि लखनौ मध्ये तर ऑलरेडी खूप म्हणजे मोठी टीम होतीच ती, तिथे वर राहुल होता, जायंट्स, इव्हन पुरन बिरन यांच्या पुढे त्याचा T20 गेम त्याचा बघणार नाही कोणी. सो RCBने त्याला पुन्हा कम्फर्टेबल केलं आणि त्याचा जो कम्फर्ट आहे त्यामुळे त्याचा गेम खूप बदललाय, म्हणजे खूप काय म्हणतो ना फ्रीडमने तो खेळतो. आणि तो काल पण त्याचे आपण आजच हायलाइट बघितलं, पण त्याचे जे काय लास्ट पण मॅच नाही बघितली आणि इथे बोलायला बसला. वी आर व्हेरी ऑनेस्ट, मी खोटं बोलू शकलो असतो की मी त्या दिवशी जो ड्राईव्ह बघितला, पण मला दिवसात नव्हता आठवत कोणता होता, पण ठीक आहे. त्याचे स्पेशली 2-3 ऑन ड्राईव्ह आपण जे बघितले तो असेल त्याने बघशील दोन्ही इनिंग्स त्याच्या बघशील, पहिली आणि सेकंड मध्ये त्याने बॅकफुटला खूप चांगले शॉट्स मारले. बरोबर, बॅकफुटला खूप जास्त वजन आहे असं मला वाटतं टेस्ट मध्ये. T20 मध्ये ऑब्व्हियसली तुला फ्रंट फुट जास्त महत्वाचा असतो, बट आता तरी या टेस्ट मध्ये तरी मला वाटलं की भाई बॅकफुटवर त्याचा गेम खूप कमाल आहे. खरं. आणि बघशील तर एकदम ते टिपिकल इंडियन बॅट्समॅन आहे ज्यांचा हे खूप चांगला आहे, जिनकी कलाइया बहुत नाजुक रहती है पर बहुत क्रिएटिव्ह रहती है. म्हणजे लक्ष्मण असेल, कोहली असेल, अझरुद्दीन, म्हणजे तू बघशील तर ह्याचा पण गेम खूप वर आहे, म्हणजे कलाईचा गेम तो म्हणतो पण त्याला. स्पेशली IPL 2-3 6 मारले होते, आपण तेव्हा बोलायचो की भाई ह्याने कुठं हा शॉट आणला कळत नाही तुला. म्हणजे तो कधी स्लोअर वन बॉल्सला पण वर उडवायचा तिकडे असे. जो शॉट मारताना अभिषेक शर्मा आउट होतो T20 मध्ये. सो त्याच्याकडे हा गेम खूप चांगला आहे आणि काल पण तू बघशील त्याचे ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह खूप चांगले होते आणि बाकी तर तो स्क्वेअरला चांगलाच खेळतो. आणि जसं तू बोललास की बॅकफुटचा गेम त्याचा खूप चांगला आहे. पण इंडियाच्या सेकंड इनिंगला 5 ते 6 विकेट शॉर्ट बॉलला पडल्या तेव्हा मला एकाच माणसाचा बॅकफुटचा गेम आठवला. असो हेटर आहे रे, हेटर. रोहितचा बॅकफुटचा गेम खूप भारी होता असं. असं राहुलने पण खूप चांगली इनिंग केली. पहिल्या इनिंगला इंजर्ड झाला तो बिचारा, त्याला क्रॅम्प्स यायला लागला, खूप जास्त लोड लागले, त्याला शिड्या पण नव्हत्या चढतायत. सो आय गेस आजकालच्या पोरांमध्ये ताकद नाही असं आम्ही बोलला. अरे तो गिलच्या कॅप्टन विराटच्या कॅप्टन्सी फिटनेस दिसली, लोकांची ताकद दिसली, काय म्हणतो ऍप्स दिसले, रोहितच्या याच्यात पोट दिसली, ह्याच्या याच्यात लोकांचे क्रॅम्प दिसणार गिलच्या याच्यात, कारण गिलला पण तेच होतं. हॅमस्ट्रिंगचा प्रॉब्लेम आहे त्याचा, नाजूक पोर आहेत सगळे. सो राहुलने 82 मारले आणि राहुल मला वाटतं 2 इन्स्टॉलमेंट्स मध्ये. राहुल आणि बुमराह हे 2 असे प्लेअर आहेत या टीम मध्ये, म्हणजे बुमराह नाही ऑब्व्हियसली, बट आत्ताच्या जो काय म्हणतात खेमा, इंडियन टीम का जो खेमा है उसमें राहुल और बुमराह दे आर द सिनियर मोस्ट नाउ. आता विराट आणि रोहित गेले, रिस्पॉन्सिबल वन्स पण. एक्झॅक्टली. सो त्यांच्या खांद्यावर खूप मोठा भार आहे या दोघांच्या. आणि राहुल तसा खेळतो पण ऑब्व्हियसली, आणि बुमराह तर खेळतोच, त्यात काही हे नाही. आणि राहुलचं मला वाटतं की ते काहीतरी राहिलंय, म्हणजे तो जेव्हा आला होता तेव्हा अगदी स्टार्टला 1-2 वर्ष त्याची गेली, पण त्याचे मेलबर्न मध्ये तो खेळला, त्यानंतर तुला वाटतं की सेंचुरी. पण मग त्याचं ते झालं की मेलबर्न मध्ये पण पहिल्या इनिंगला तो फसलेला, सेकंड इनिंगला त्याने सेंचुरी टाकली, पण ठीक आहे त्याची पहिली ऑस्ट्रेलियामध्ये होती. आणि त्यानंतर पण तो बऱ्याच सिरीज खूप चांगला खेळला, पण नंतर ही वॉज तो पण मध्ये मध्ये खूप इन्कन्सिस्टंट खेळला, स्केपगोट होता की त्यालाच बसवायचे वगैरे सगळं झालं होतं. इव्हन वर्ल्ड कप मध्ये त्याची ती एकच वाईट इनिंग आली फायनलला, पण ठीक आहे म्हणजे. पण अदरवाईज नेक्स्ट टाइम वर्ल्ड कपला एक प्रॉपर विकेट किपर घेऊन जावे असं मला वाटतं. खरं म्हणजे त्याची बॅटिंग लोकांना वाटते प्रॉब्लेमेटिक होती त्या फायनलला, पण त्याची किपिंग जास्त होती. खूप आपल्याला कळलंय, पण ठीक आहे. पण मग मला वाटतं की KL राहुल काय म्हणतो ना, तो फेस ऑफ क्रिकेट, जो इंडियाच्या क्रिकेटचा फेस म्हणतो ना आपण, तो कदाचित सॅडली नाही होऊ शकला, कारण ऑब्व्हियसली त्याच्या काळात रोहित आणि विराट होते आणि ते होतेच, त्याचा स्ट्रगल चालूच होता. तो जेव्हा खेळायचा चांगला तो सिनियर मोस्ट आहे, तेव्हा कुठे जाऊन त्याला एक स्वतःचं स्थान. आता पण तुला असं वाटतं की गिल फेस होत चाललाय काय? नाही, पण आता राहुलला नाही काढणार, मला नाही वाटत की पॉप्युलर फेस असं म्हणतो. अच्छा, काढणार तर ऑब्व्हियसली नाहीच त्याला. ते थोडं मला असं वाटतं की ते थोडं तुझ्या पर्सनॅलिटी आणि ऍटिट्यूड मध्ये पण येतं असं मला वाटतं की. बरोबर आहे. मग त्याने राहुल आथिया शेट्टी ऐवजी वेगळी कोणती पटवते. आता हे सगळं तुला एडिट करावं लागणार आहे. हे कशाला एडिट करायचं? आधी थोडी बघते आपले व्हिडिओ. नाही, मला असं वाटतं की ते कसं सांगतात,
कोहलीकडे एक पर्सनॅलिटी आहे प्रॉपर, हम्म. रोहित शर्माकडे एक प्रॉपर पर्सनॅलिटी, MS धोनीकडे एक प्रॉपर पर्सनॅलिटी होती, राईट. एक सोशल मीडिया प्रेझेन्स होता. सो ते PR गेम पण मला यामध्ये खूप जास्त मॅटर करत असं मला वाटतं, की बरोबर. तू काय पर्स्पेक्टिव्हने बघतोस त्या प्लेअरकडे. बरोबर. आता कोहलीला जसं बघशील, कोहलीला किंग म्हणतात, रोहित शर्माला हिटमॅन म्हणतात, गिलला तुला प्रिन्स म्हणतात, MS धोनीला कॅप्टन प्रिन्सुली पण म्हणतात. हेटर आहे यार, हा खरोखर प्रिन्सुली हेटर पण म्हणतात आपण. आहे. MS धोनीला तुला कॅप्टन. सो प्रत्येकाची इमेज एक काहीतरी आहे. सो KL राहुलची तशी एक्झॅक्ट इमेज नाही. राहुल द्रविडचा जरी तू बघशील, द वॉल लहानपणापासून पेपर न्यूजपेपर मध्ये यायचं की द वॉल, भिंत उभी राहिली आपल्यासाठी वगैरे. सचिनला लिटिल मास्टर बघितलं होतं की कोणाला काय येत नाही ते केललं येतं, केलने प्लेन चालवलं वगैरे. केलचं काहीतरी नॉन क्रिकेटिंग गोष्टी होत्या. सो KL राहुलचं तसं काही इमेज लोकांच्या डोक्यात बनली नाहीये असं मला वाटतं. आणि हीच टू आता आपल्याला तेवढं क्रिकेट कळत नाही कदाचित टेक्निकली, बट जसं तू म्हणतोस ना की आपण ऐकलं की इंग्लंडचे क्रिकेटर काही तसे होते बिफोर ते इयॉन मॉर्गनने जे शिफ्ट केलं त्याआधी, दे वर टू टेक्निकल. म्हणजे त्यांचं क्रिकेट इतकं चांगलं होतं की ते कॉम्पिटेटिव्ह नव्हतं. सो कदाचित KL राहुलचं कदाचित असं मला वाटतं, कदाचित कधी कधी टू टेक्निकल आणि टू परफेक्शन होतं, त्याचं कधी कधी तेवढं कॉम्पिटेटिव्ह दिसत नाही क्रिकेट. सो त्याच्या मागे ते काय म्हणतो ना, त्याच्याकडे एवढं सगळं असून पण त्याच्याकडे खूप जास्त शॉट्स आहेत. काल त्याने रिव्हर्स, माझ्यामध्ये त्याच्याकडे जेवढे शॉट्स आहेत तेवढे, मी जरी रोहितचा फॅन असलो तरी मला वाटतं की रोहितकडे तेवढा चांगला रिव्हर्स स्वीप नाही जेवढा त्याच्याकडे. काल 2-3 रिव्हर्स काय मारले. इव्हन विराटकडे पण नाहीये. विराट रिव्हर्स स्वीप ट्रायच नाही करत. रोहितने पण खूप लेटर डेव्हलप केला तुझं काय तो. आणि विराटकडे कदाचित तेवढा चांगला स्वीप शॉट नाहीये, पण KLकडे स्वीप शॉट खूप चांगला. सो प्रिन्सला ते बोलू शकतो की राहुलला अ प्रिन्स हु वॉज प्रॉमिस्ड. ऍक्च्युअली गिलसाठी बोलत आपण, प्रिन्स नेव्हर बिकम किंग कसं होतं. नाही पण KL राहुलला भाई माझा एक नेहमी सॉफ्ट कॉर्नर राहणारच आहे काही झालं तरी, की भाई याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आता बस झालं. तर विराट आणि रोहित थोडे बॅकफुटला आहेत, त्यांची रिटायरमेंट झाली, फक्त ODI घेतात. ह्याच्याकडे पूर्ण फोकस द्या, ह्याला मोठं बनवा. आणि तो आहेच मोठा. टेस्टला ह्याला कॅप्टन्सी द्यायला पण हवी असं मला वाटतं. नाही पण रोहित मला वन डे त्याची कॅप्टन्सी बघायला मजा आली असती असं मला वाटतं. अच्छा, कारण तो खरंच चांगला कॅप्टन पण आहे असं मला वाटतं. असू शकतो. असं तो काल चांगला खेळला, ऑब्व्हियसली 82 रन्स मारले त्याने. जर तो इंजर्ड, आम्ही पण हायलाइट्स मध्येच बघितले, तो फर्स्ट डे चांगला खेळला काल. म्हणजे मॅचला पकडून म्हणतोय रे, काल जी मॅच संपली त्यामध्ये तो चांगला खेळला. 82 रन्स मारलेत त्याने आणि 175 बॉल मारले. सो उभं राहून खेळला तो, असं नाही की भाई मारायचे पटापट. आणि सो उभं राहून प्रॉपर टेक्निक दाखवून तो खेळलाय. जर इंजर्ड नसता झाला, जर क्रॅम्प्स नसते आले, तर तो अजून खेळू शकला असता. रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं त्याला. त्यानंतर रिषभ पंतने एक 39 रन्सची इनिंग खेळली फर्स्ट इनिंगला, धावता पडता. येस, हा. आणि भाई मोहम्मद सिराजने एक सिक्स मारलाय, बघून मजा आली. मोहम्मद सिराज 160 रनची इनिंग आणि सिराजचं एक सिक्स. मी नेहमी सिराजचा 6 चूज करेन. येस, आणि ज्या ऍटिट्यूड मध्ये येऊन फक्त कॅप घालून च्युइंगम सगळ्यात तो आलाय, तो खरोखर मला विव रिचर्ड्सच वाटला खेळताना. खरं आम्ही व्ह्यू तेच ना, आम्ही कधी व्ह्यूला बघू शकलो नाही, पण आम्ही सिराजला बघितलंय. नाही पण ऍटिट्यूड तर भाई, इंग्लंडमध्ये एक सिरीज जिंकवली, एक मॅच हरवली, पण ठीक आहे ते जाऊ दे. एक मॅच जिंकवली पण आणि बॅटिंगने. येस, आणि मानव सुतारने 24 रनची एक चांगली इनिंग खेळली. जडेजा 2.0. येस, आणि सेम जडेजा वाटतो त्याचे बॅट फ्लो वगैरे सेम जडेजा, फक्त सेलिब्रेशन करायचं बाकी. श्रीलंकेबद्दल थोडं बोलूया. श्रीलंकेच्या बॉलिंग बद्दल थोडं बोललं पाहिजे असं मला वाटतं, की बरेच अनोळखी प्लेअर आहेत यात. जे ऑस्ट्रेलियाने बांगलादेश बरोबर केलं ते आपण श्रीलंकेबरोबर करतोय. ते आम्हाला नाव बोलता येत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम. लाहिरू कुमार एक माहिती आहे मला, प्रभात जयसूर्या माहिती. आणि त्याने 4 विकेट घेतलेत बाय द वे, पण इंडियाने खूप मोठा स्कोर उभा केला, 462. त्यामुळे बॉलर्सची एवढी काही हे नव्हती. परत 175 रन्स दिलेत केसारा नुवंताने. त्यामुळे बॉलिंग तर ठीकठाकच केली श्रीलंकेने ओव्हरऑल फर्स्ट इनिंग बघशील तर. बॅटिंगवर जर आलो त्यांच्या, तर बॅटिंग पण ठीकठाक केली. एकच प्लेअर आहे त्यांचा, 2, सोनल दिनुशा आणि डिकवेला. सोनल दिनुशाने 100 रन्स टाकले, जो की प्रॉमिसिंग पण आहे ऑब्व्हियसली. आणि डिकवेलाने बऱ्याच वर्षांनी हाफ सेंचुरी मारली, 80 रन्स मारले त्याने. येस, आणि श्रीलंकामध्ये यार तो एक स्पार्क मला नेहमीच आता मिसिंग वाटतो जेव्हा जेव्हा ते लोक खेळायला येतात. बरोबर, की T20 मध्ये कदाचित निघून जातील, बट T20 मध्ये तर कोणी निघून जाईल, कोणताही त्यांचा दिवस असेल. बट टेस्ट आणि एशिया कप पण मारलाय मध्ये.
टेस्ट आणि वन डे मध्ये आय गेस नाही एवढं कोण उभं राहत. मे बी त्यांच्याकडे ती जी लेगसी ट्रान्सफर होते किंवा काय म्हणतो तेच आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो तेच की चंडीमल तेवढं काय म्हणतात, चंडीमल जेवढं एक्सपेक्टेड होतं नाही शकली आणि मध्ये जे काही त्यांच्या देशाचे लढे लागले राजा पक्षे. आणि दुसरी गोष्ट राजा ती पण आहे की रावणाची काही पाप आहेत जी ते भोगतात. अरे बट मी त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला, त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला मी हे रील मध्ये बघितलं की तिथले जे आर्किओलॉजिस्ट वगैरे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की रावण कधी नव्हता श्रीलंकेत. हा, पण असं म्हणतात की तो इंडोनेशिया मधला आहे, म्हणजे ते इंडोनेशियातली श्रीलंका आहे. अच्छा, रामायण तिथलं ओके असू शकतं. वी डोंट नो. सॉरी मोदीजी, वी डोंट नो. हे एडिट करावं लागणार. ठीक आहे. हे तुम्ही त्या रील वाल्याला जाऊन विचारा. आम्ही जस्ट जी इन्फॉर्मेशन आली ती आली आमच्याकडे हे सांगतो, बाकी काय की ते आपला व्हिडिओ बघणार असं बोल. अरे यू डोंट नो ब्रो. अकाउंट जे उडतात हल्ली हजार फॉलोअर्स वाल्यांचे पण अकाउंट उडतात, त्यामुळे आपलं तर 1900च आहेत. येस एक्झॅक्टली. ते करा लवकरात लवकर. 2000, 3000, 4000 नको मग नाही करणार लोक. उगाच उडायची भीती असेल त्यांना अकाउंट. येस. सोनल दिनुशा आणि डिक्वेलाची एक चांगली इनिंग आली. बाकी इंडियाने बॉलिंग चांगली खूप केली. मानव सुतारने 4 विकेट काढलेले पहिल्या इनिंग. येस. 21 ओव्हरमध्ये 76 रन्स देऊन काढलेत आणि आय गेस त्याने पहिल्याच बॉलला विकेट काढली. 7व्या ओव्हरला 8व्या ओव्हरला तो आला आणि पहिल्याच बॉलला त्याने विकेट काढली. स्क्वेअर कट करताना बॅट्समन आउट झाला होता. येस. सो 284 ला ऑल आउट झाली श्रीलंका आणि आय गेस दे आर मिसिंग देअर बॅट्समन्स लेगसी की जयसूर्या. त्यांच्याकडे आता प्रॉमिसिंग बॅट्समन्स आहेत ऑब्व्हियसली. निसांक आहे पण ते नाही येत ना, पण त्यांच्याकडे ते की त्यांच्याकडे प्रॉमिसिंग टॅलेंट्स येत आहेत पण ते जे कॅपिटलाइज नाही होत. हा, म्हणजे तू बघशील तर 95-4 पासून जी त्यांची सुरू झाली, रणतुंगा डिसिल्वा पासून ते अगदीच जयसूर्या, मग संगकारा, जयवर्धने, ते अगदी मॅथ्यूज, दिलशान इथपर्यंत त्यांचं क्रिकेट भारी होतं. चंडीमल पण त्याच्यानंतर पुढे इश्यूज झाले असं मला वाटतं. आय गेस त्यांचे सिनियर्स तेवढे कधी, जेवढा आता जयसूर्या इन्व्हॉल्व्ड आहे ना श्रीलंकन टीम बरोबर, तेवढे कधी आधी इन्व्हॉल्व्ड नव्हते. तो पण मला एक प्रॉब्लेम. त्यांना कदाचित पैसे नसतील दिले नीट. इंडियामध्ये बघ ना, जसं की रवी शास्त्री इन झाल्यानंतर इंडियामध्ये तेवढे पैसे पण आहेत ऑब्व्हियसली. त्यामुळे श्रीलंका इज जयसूर्या तर आपल्या काळची वेस्ट इंडिज वेगळी कामं करून पैसे कमवत होता एकेकाळी. इफ यू नो यू नो. खरं जाऊ दे. मला वाटतं की श्रीलंका आपल्या काळची थोडी वेस्ट इंडिज आहे, की आपण त्यांची ग्लोरी पाहिली आणि आपण त्यांचा हे पण बघतो, डाऊनफॉल पण बघतो. वेस्ट इंडिज आपण ग्लोरी तेच म्हणतो. आपल्यासाठी श्रीलंका वेस्ट इंडिज असं मी म्हणतो. बरोबर. सो 284 ला ऑल आउट झाली आणि इंडियाकडे खूप मोठा लीड होता. 223 वगैरे लीड आहे गेस इंडियाकडे. इंडिया खूप वाईट केली सेकंड इनिंगला. 193 ला ऑल आउट. सो जयस्वाल 0वर आउट झाला. त्यानंतर के एल राहुल 35 रन्स करून आउट झाला. बाय द वे एक रनआउट झाला पहिल्या इनिंगला जयस्वाल. त्यावर तुला काय वाटतं? ते स्पोर्ट्समॅनशिपच्या अगेन्स्ट होतं की काय होतं? काय घडलं काय नेमकं? अच्छा, तू हायलाइट्स बघितलं. सॉरी, याने मॅचच बघितली. पण काय म्हणजे, अच्छा जयस्वाल त्याने क्रीज क्रॉस केली होती ना? नाही, बॉलरमुळे तो अडकून पडला जयस्वाल आणि त्याला धावता नाही आलं. तर दोघंही एका एंडला आले, के एल राहुल आणि जयस्वाल, आणि श्रीलंकेने विकेट घेतली. ठीक आहे, माझ्या ते काय एवढं हे नाहीये. नॅचरल माझ्या तो त्यांच्या कॅप्टनचा कॉल आहे आणि मला काही असं वाटत नाही की स्पोर्ट्समॅनशिपच्या वगैरे अगेन्स्ट एवढं. अच्छा. आणि कॅच जी घेतली गेली ते तर आता ते अंपायरची चूक आहे. ते तू काय, कारण की कसं सांगू, जर मी न्यूट्रल व्ह्यू ठेवला, हर्षा भोगलेने एकदम डिप्लोमॅटिक आन्सर दिला त्यावर, की जर तुम्ही इंडियन आहात तर तुम्हाला वाटणार की आउट आहे आणि जर श्रीलंका आहात तर तुम्हाला वाटणार की नॉट आउट आहे. पण मला असं वाटतं की एकदम न्यूट्रल व्ह्यू ठेवला तर की नॉट आउट होता. तो बॉल हातात आल्यानंतर टच झालेला खाली, जर तुम्ही नीट बघाल तर. बरोबर. सो तुझ्या मते गोष्टी न्यूट्रल असल्या पाहिजेत. काय ऑब्व्हियसली न्यूट्रलच असल्या पाहिजेत गोष्टी. चालेल, बघूया आपण पुढे कधी मला संधी मिळेल यावर काहीतरी बोलायची, बोलून देतो. हा, तर सेकंड इनिंगला फक्त रिषभ पंत चांगला खेळला. बाकी खाली तर कोणच नाही खेळला. ध्रुव जुरल 7 वर, रवींद्र जडेजा 9 वर, मानव सुतार 9 वर. बेबी त्यांना लवकर संपवून इनिंग त्यांना बॅटिंगला पण त्यांना पाठवा असू शकतं. पण 193 ला ऑल आउट. 350 वगैरे. जर तू ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघायला गेलास तर 193 ला ऑल आउट चांगले झाले, कारण जशी इंडिया मॅच जिंकलीये नेक्स्ट मिनिटाला पाऊस चालू झालाय आणि मजबूत पाऊस चालू झालाय. मग त्या अर्थाने बरंच झालं म्हणजे. आणि हर्षा भोगले एक कमेंट्री मध्ये काहीतरी सांगत होता, कोणती तरी मॅच होती की इंडिया वेस्ट इंडिज होती की कोणतरी आठवतं, पण वेस्ट इंडिज होती त्या मॅच मध्ये. तर जशी मॅच संपली आणि वेस्ट इंडिज जिंकली
पुढचा की इंडिया जिंकली असं काहीतरी झालं, पुढचे 7 दिवस लागोपाठ पाऊस पडला. सो तो थांबलाच नाही पाऊस, तो वेळेवर मॅच संपली, ही पण आणि ती वेळेवरती इंडिया ऑल आउट झाली ऍक्च्युअली. सो त्यानंतर मग disguise. 372 टू विन होता आणि ऑब्व्हियसली तो नव्हताच चेस होणार, ज्या प्रकारे इंडियाची बॉलिंग आहे आता आणि ज्या त्यांची प्रकारे बॅटिंग बॅटिंग आहे. तर तिथे पण दोघं जणच खेळले. धनंजय डिसिल्वा खेळला त्यांचा आणि ऑब्व्हियसली सोनल धनुषा खेळला. तो दोन्ही खेळला दिनुषा आणि 84 टाकले त्याने आणि डिसिल्वाने 59 टाकले. येस आणि बाकी तर कोण नाही खेळलं, खाली तिघांनी पण 0-0-0 केले. सो येस, मानव सुतारने 6 विकेट घेतल्यात, जो माझ्या मते मॅन ऑफ द मॅच असायला हवा होता. नाही, माझ्या ते पडिकलच ठीक होता, कारण तेच आहे की पडिकल दोन्ही इंग्लंड चांगला खेळला आणि मानव सुद्धा झालं, पण त्याने 3 विकेट त्याने टेलेंडरच्या काढल्या, म्हणून कदाचित नसेल. पण ठीक आहे ना, मग बाकीच्या 3 तर त्याने. पण तेच आहे रे, बॉलर लोकांना गरीब जनता तेवढी इज्जत देत नाही ते लोक जेवढी द्यायला हवी. बॉलर गंभीरचा एका जरा आता आला गंभीर ठीक आहे. सो यस, ऍज एक्सपेक्टेड इंडिया जिंकली टेस्ट मॅच आणि होपफुली पुढची पण जिंकेल. दोनच मॅचची सिरीज आहे आणि आता ते दिवस गेले 3-3, 4-4 मॅचच्या सिरीज. येस, आता फक्त ऑस्ट्रेलिया इंग्लंड बरोबर आपण 4-4, 5-5 मॅचेस खेळतो, कारण ते खूप महाग आहे ना तिकडे जाणं. जातात सगळं खेळून घेतात हे तर काय बाजूलाच आहेत, जाऊन खेळून घ्या. हवं असेल तर पुढच्या महिन्यात अजून 2 मॅच खेळू असं. पण आपल्या लहानपणी पण यांच्या मॅचेस एवढ्याच व्हायच्या, 2-2, 3-3 की जास्त नाही. श्रीलंकेबरोबर तर प्रॉपर टेस्ट 3-3, 4-4 मॅचेसच्या सिरीज व्हायच्या श्रीलंकेबरोबर. बराच काळ असं चाललंय की इंडिया, श्रीलंका, आफ्रिका फॉर दॅट मॅटर, अजून कोणत्या आफ्रिकेबरोबर तर 2 मॅच, 3 मॅचची वगैरे होते. नाही, आपण जेव्हा आफ्रिकेत गेलो, गेले 2-3 वेळा 2-2 मॅचच्या सिरीज झाल्यात फक्त. सो हे काहीतरी गणित आहे, मला कळत नाही. इव्हन न्यूझीलंड, आय गेस ते फायनान्शियल गणितच आहे की टेस्ट मॅचला तेवढी व्ह्युअरशिप आता नाहीये. पण तू बघशील तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रॉपर 5-5 मॅचच्या सिरीज होतात, कारण की जिथे व्ह्युअरशिप आहे तिथे स्टेडियम पॅक होतात 5 दिवस सगळ्या मॅचेसला. ट्रू, आय अग्री. आणि जर तू आता गॉलची मॅच बघशील तर ऑलमोस्ट स्टेडियम ओपन बँक्सच आहे पूर्ण स्टेडियम. थोडंफार कुठेतरी सिटिंग वगैरे आहेत, बट तरीही तिथलं तिकीट कमी असणार आहे. तरीही काहीतरी 844 का 644 वर्सेस इंडियातलं तिकीट 8,000 रुपये असतं, असं काहीतरी फरक आहे. सो तरीही तिथे खूप कमी लोक बघायला आलेले, बिकॉज त्यांच्याकडे आता हिरोज नाही उरलेत क्रिकेटमध्ये, हा एक मेन मुद्दा ऍक्च्युली. आणि ओव्हरऑलच जर तू बघशील तर साऊथ आफ्रिकेमध्ये पण टेस्ट क्रिकेटला तेवढं हे नाही मिळत जेवढं इंडियामध्ये पण कमी मिळतं सुरुवातीच्या दिवसात. जेव्हा मॅच प्रॉपर 4थ्या-5व्या दिवशी जाते तेव्हा भरतं स्टेडियम. बट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये जे होतं ते होत नाही जगात कुठेच इंग्लंड टेस्ट मॅच साठी खास करून. सो ते पण कारण फायनान्शियल रिझन्स पण असतीलच की एवढ्या मॅचेस खेळून काही रेव्हेन्यू जनरेट होतो. तो जो T20 मध्ये होतो तो तिथे मिळत नाही. येस, ऑब्व्हियसली. आणि आता खरा टेस्ट सीझन चालू झालेला आहे असं मला वाटतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. इंडिया वर्सेस श्रीलंका चालू आहे, बांगलादेश वर्सेस ऑस्ट्रेलिया सिरीज चालू आहे, 1 मॅच जिंकली आहे बांगलादेश. आता पाकिस्तान वर्सेस इंग्लंड पण चालू आहे, ज्यात इंग्लंडने मारली आहे. इंग्लंड जिंकणार आहे. स्टुअर्ट ब्रॉड काय बोलला की पाकिस्तानचं एकंदर टॅलेंट आणि पोटेन्शियल बघता इंग्लंड जर 3-0 नाही जिंकली तर इंग्लंड वाईट टीम आहे असं बोललं. ह्याच नोटवर आपण हा व्हिडिओ संपू शकतोय आणि होपफुली हा टेस्ट सीझन बघायला मजा येणार आहे. आणि यस, तुम्हाला सुद्धा काय वाटतंय इंडिया श्रीलंका बद्दल, बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं त्याबद्दल, आता इंग्लंड पाकिस्तान चालू आहे त्याबद्दल तुम्हाला बोलायचं तर बोला, नाही बोलायचं नाही बोललं तरी चालेल. ते सगळं आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.